आणि आपल्याला दोन्ही कार्यक्रम करायचे आहेत. आपली रोजच्या प्रमाणे निवडणूक सुद्धा आहेत आणि सोबतच ही ग्रामसफाई. सर्वप्रथम अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगतव्यापी परम परमेश्वराला नमस्कार करून जगातील सर्व साधू संत देवी देवता पवित्र तीर्थक्षेत्र कोटा नगरी विश्वनाथ भगवंत भागवत महापुराण हनुमंतराया या सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक करून गेल्या 50-51 वर्षापासून ज्याच्यामुळे आपलं संपूर्ण गाव या तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात लाख बोलक्याहून थोर एकची माझा कर्तव्यगार बोलणारे हजारो आहे की सामुदायिक विवाह मेळावा झाला पाहिजे, गावाची उन्नती झाली पाहिजे, बोलणारे लाखो आहे. पण मला तरी वाटते या जगाच्या पाठीवर जर अखंड 51 वर्ष जर कोण हे सोहळा चालवला असेल सामुदायिक विवाह मेळावाचा की ज्यावेळेस ही संकल्पना सुद्धा नव्हती तेव्हापासून ही सर्व मंडळी एकत्र येऊन यांनी जो 51 वर्ष जे आपले पूर्वज आहेत त्यांनी चालवला आणि आता ही सर्व मंडळी एक वेळा त्यांच्या नावानं टाळी वाजवा महाराज. आणि विचार करा जे महाराष्ट्र शासनाला आज कळालं आपल्या पूर्वजांना 51 वर्षाच्या अगोदर कळालं. याच्याहून आपले पूर्वज किती शक्तिशाली असेल, किती विचारधारक असेल की उद्या समाज या विवाहामध्ये या विवाहाच्या रूढीमध्ये गुंतल्या जाईल. आपला सर्वसाधारण समाज आहे आणि जर असा खर्च होत राहिला तर कुठं. कारण की लक्षात ठेवा एक मडकं आहे, बाबा नेहमी सांगतात मडकं आहे, मडकं ठेवलेलं आहे पण वडिलांनी सांगितलं मुलाला जा बाबा मडकं भरून आण. मुलानं सांगितलं बाबा मडकं भरत नाही आहे. वडिलांनी सांगितलं रे नळाच्या बाजूला असेल. पुन्हा जा, पुन्हा मुलगा गेला मडक्याजवळ, बाबा मडकं नळा खाली आहे, नळ चालू आहे तरी मडकं भरत नाही. पुन्हा वडिलांना सांगितलं अरे नळ चालू नसेल, व्यवस्थित जाऊन पहा. बाबा नळ चालू आहे, मडकं नळाच्या खाली आहे तरी भरत नाही. मग नंतर वडील जाऊन पाहतात तर महाराजच्या नळाला त्या मडक्याला खालून 2-3 छिद्र आहे, खालून छिद्र आहे आणि वरून नळ सुरू केला. नळ ते मडकं कधी भरल का? अगरबत्ती लावल्यानं, कापूर लावल्यानं, 2-4 मंत्र म्हणल्यातनं आपली तेरवी होईल. मडकं भरणार का? भरणार नाही. नळ एक चालू आहे, इन्कम आपलं एक शेतीतून आहे, इन्कम एक रोज मजुरीतून आहे आपलं. आणि खालून जर दारू, बिडी, तंबाखू, सिगारेट हे जर सर्व व्यसन रूपी जर त्या मडक्याला संसार रूपी मडक्याला जर छिद्र असेल तर ते संसार रूपी मडकं भरल का सुखानं? याच्यासाठी पंचांग पाहावं लागेल का? कुठं जावं लागेल का? मग जोपर्यंत आपण हे छिद्र बुजवणार नाही. आणि काही जण म्हणतात महाराज आमच्याकडे पैसा आहे, पैसा आहे आमच्याकडे. दारूची 500 रुपयाची जरी दारू पिली तरी पैसा समाप्त होत नाही. लक्षात ठेवा रावणाची सोन्याची लंका शेवटी पुरली. जुव्याच्या पायी पांडवाचं राज्य सुद्धा पुरलं. जर जिथं पांडवाचं राज्य पुरलं नाही, जिथं रावणाची सोन्याची लंका पुरली नाही तिथं आपला 500 रुपये रोज आणि 2000 रुपये रोज कुठपर्यंत पुरणार आहे? लक्षात ठेवा. आता तरी पुढे हाच उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. मला माहित आहे आमच्या कोर्टावाल्या मंडळीने खूप क्रांती केली. पहिल्या भागवतात खूप व्यसनमुक्त झाले आणि नवे फक्त झाले नाही तर आज बरीचशी मंडळी टिकून आहेत, बरीचशी मंडळी टिकून आहेत. आता आंब्याला बहार आल्यावर सर्वच आंबे धरते का? काही गळून पडते. जे गळून पडते त्याचं काय होते? कुठं पडते ते? कचऱ्या. त्याच्या जीवनात कचरा झाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या बाराचा आंबा तयार होते त्याची जगात किंमत वाढल्याशिवाय राहत. आणखीन याच्यापेक्षा खाली येऊन मला तरी सांगता येत ज्यांच्या जीवनात ज्यांनी पहिल्या भागवतात 30 वर्षाच्या अगोदर ज्यांनी व्यसन सोडलं आज निश्चित त्यांची जीवनात किंमत वाढल्याशिवाय राहिली नाही. म्हणून आज आम्ही रात्रंदिवस आमचे मोठे बाबा
व्यसनमुक्ती सम्राट मधुकर महाराज कोडे पहिल्या वर्षापासून आम्ही फक्त एकच भिक्षा मागायला आलेला आहोत। या मडक्याला जे छिद्र पडलेले आहे, तंबाखू असो, दारू असो, बिडी असो, सिगारेट असो, यांनी हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त केले, करत आहे। आणि जर नाही संतांच्या मतानं ऐकलं तर पुन्हा सुद्धा केल्याशिवाय राहणार नाही। अरे कितीतरी मेले आणि मरते, कोण करील हो? कधी विचार केला? एखाद्या दिवशी हातामध्ये पेन घ्या, कागद घ्या आणि 20-25 वर्षाच्या वयापेक्षा कमी या दारूनं गावातले किती मुलं गेले, कधीतरी हिशोब करा। जो बाप मुलाला लहानाचं मोठं करतो, म्हातारपणी यानं माझं रक्षण केलं पाहिजे, माझी सेवा केली पाहिजे, आज तो बाप त्या मुलाला जर खांद्यावर नेऊन मशानभूमीत नेऊन ठेवत असाल, मुलानं बापाला अग्नी द्यायची, तर बापाला जर मुलाला या दारूपायी जर अग्नी द्यायची पाळी येत असेल, तर याच्यापेक्षा आणखी दुर्भाग्य आपल्या जीवनात कोणचं आहे? परमार्थ फक्त बेलफूल वाहून, अक्षित वाहून, पाय धुवून मोकळ झालं, याला परमार्थ म्हणत नाही। परमार्थाची जर खरी व्याख्या काही असेल तर जीवनातलं परम अर्थ काय आहे? जीवनातलं परम अर्थ काय आहे? दारू पिऊन जीवनाचा नाश करणं हे परम अर्थ आहे का? देवाच्या गावाच्या सेवेकरता, आपल्या राष्ट्राच्या सेवेकरता, आपल्या कुटुंबाच्या सेवेकरता आयुष्य संपवणं हे जीवनातलं परम अर्थ। अर्थ म्हणजे ध्येय, अर्थ म्हणजे साध्य। आपल्याला जीवनात काय करायचं आहे? दारू पिऊन, बिडी पिऊन, तंबाखू खाऊन, सिगरेट ओढून हे मनुष्य जन्म मातीत घालायचा आहे का त्या संतांची सेवा करून, आपल्या गावाची सेवा करून आपलं जीवन उज्ज्वल करायचं आहे? हे जीवनातलं परम अर्थ आहे। फक्त भागवत ऐकणे, फक्त हरिपाठ करणे। मी काल बोलून गेलो, आदत बुरी सुधारले बस हो गया भजन, मन के तरंग मानले बस हो गया भजन। मग तुम्ही आदत बुरी सुधारले म्हणजे तुमच्या जीवनातलं वाईट विचार, तुमच्या जीवनातलं वाईट व्यसन हे त्या झोळीतनी टाकून देणं, त्याचा त्याग करणं, मला तरी वाटते याच्यापेक्षा मोठं जीवनात दुसरं कोणचं भजन नाही। आणि हे भजन जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्याकरता पहिले स्वतः निर्व्यसनी व्हावं लागल। 12-12 वर्षाचे जर मुलं आज खरा खात असेल, 16-16 वर्षाचे मुलं जर आज दारू पित असेल, तर उद्या त्यांचं आयुष्य, उद्या त्यांचा इतिहास काय आहे? मी नेहमी बोलतो, अरे क्रांती सूर्य बिरसा मुंडा वयाच्या 21व्या वर्षी जर इंग्रजानं नाव काढलं तर इंग्रज सुद्धा त्यांच्या नावानं थरथर कापत। आपण सुद्धा त्यांचेच वंशज आहे, आपण ज्ञानोबारायांचे वंशज आहे, आपण तुकोबारायांच्या मातीत जन्माला आलेला आहोत, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मातीत जन्माला आलेला। एक जगात इतिहास रचतो आणि एक दारू पिऊन नालीत पडतो। एक जगात इतिहास रचतो आणि एक जर नालीत दारू पिऊन पडत असेल तर आपण विचार केला पाहिजे की आपलं जीवन कशासाठी आहे। मनुष्य जीवनात एवढंच कमावा, जास्त कमावू नका, फक्त एवढंच कमावा, ज्या दिवशी कळल हा मनुष्य मेला त्या दिवशी जर शेजाऱ्याच्या डोळ्यात, सोन्याच्या डोळ्यात जर अश्रूची धार आली, अश्रूचा एक थेंब जरी आला, तरी मनुष्याचं जन्म हे सफल झाल्याशिवाय राहणार नाही। नाहीतर आपण जर मेलो आणि जर त्याचा आनंद जर शेजाऱ्याला वाटत असेल, बरं झालं एकातली पिढा, नाहीतर 6 वाजतापासून काही खाल्लेला घास अंगी लागू दे। लक्षात ठेवा, असं किड्या माकुड्यासारखं मेल्यापेक्षा 100 वर्ष कुत्र होऊन जगल्यापेक्षा फक्त 21 वर्ष जगा पण भगतसिंगासारखं जगा, फक्त 22 वर्ष जगा पण माझ्या ज्ञानोबारायासारखं जगा। म्हणून आज आम्ही रात्र दिवस हे झोळी घेऊन भिक्षा कशासाठी मागतो? आमच्या घरी काय जेवायला नाहीत का? पण देवानं 2 टाइम पोट भरल एवढं आम्हाला घरी दिलं, पण कशा करता? बाबा नेहमी सांगतात 27 जणांचं कुटुंब आहे आमच्या, पण 27 जणात एक मुलगा सुद्धा, एक मनुष्य सुद्धा चहा सुद्धा घेत नाही, तंबाखू, बिडी, सिगारेट तर फार दूर राहिलं। पण कुठंतरी आमचं घर जसं निर्व्यसनी झालं तसंच या जगातलं प्रत्येक घर, ज्या आईच्या डोळ्यात आज अश्रू आहे, आमचे बाबा नेहमी सांगतात, अरे ज्या घरात दारूची शिशी आहे त्या घरातली स्त्री आज
ते सीता एक वनवासात होती, पण तिला सोडवण्याकरता एवढं सर्व वानर एकत्र झाले. पण आज ज्या घरात दारूची शिशी आहे त्या घरातली प्रत्येक स्त्रीला त्या वनवासातल्या सीतेसारखं दुःख भोगल्याशिवाय राहत नाही. मग त्याच्यासाठी आम्ही काय करतो? फक्त अक्षय कुंकू व्हायचं, पूजा करायची, पाय धुवायचे, याला खरी पूजा म्हणत नाही. ज्या दिवशी आपल्या अंतःकरणातला दुर्व्यसनाचा त्याग करेल, ज्या दिवशी आम्हाला तंबाखू सोडण्याची इच्छा होईल, ज्या दिवशी आम्हाला खरा सोडण्याची इच्छा होईल, कारण की आज या खऱ्यानं चांगले तरुण तरुण मुलं, काल महाराजांनी सांगितलं, महाराज तोंड उघडलं की समजते की मुलगा खरा खाते का. आम्ही प्रसाद नेहमी नेहमी का देतो? कारण की हात दिसला की लक्षात येते तंबाखाचा पांढरा हात, ते बाळाचे पाय पाळण्यात दिसते म्हणतात ना, तसं तंबाखूवाल्याचे हात आणि खऱ्यावाल्याचे दात पाहिलं कीच लक्षात येते. म्हणून कशा करता आपण एवढा हे व्यसनाच्या आहारी जाऊ जाऊ आज आपण आपल्या जीवनाची माती करत आहोत. म्हणून हात जोडून प्रार्थना आहे, अरे समय आ गया और निकल जा रहा है, इंसान तू की उसे खो रहा है. आज सुद्धा आपल्याला वाटते आमच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावं, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा सारखे, महात्मा फुले सारखे महात्मे आमच्या घरात जन्माला यावे. पण त्याच्या करता आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार, पण त्याच्यासाठी पहिले आमच्या मायले जिजामाता व्हावं लागल, आमच्या पुरुषाला शहाजी महाराज व्हावं लागल. आणि आम्ही जर इकडे दारू पिऊन लोळत असल आणि म्हणत असल छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, तर जन्माला येणार नाही. त्याच्यासाठी पहिले आपल्याला सुधारावं लागल. नाहीतर बापाने मुलगा नाही शिकविला, तोही पापाचा भागीदार झाला. मनुष्य धावत आमच्याकडे आला आणि म्हणायला लागला, महाराज ओ काहीतरी करा, काहीतरी करा. म्हणलं काय झालंय? म्हणे महाराज अरे 22 वर्षाचा 21 वर्षाचा मुलगा आहे आणि मुलगा दारू प्यायला लागला. लक्षात ठेवा, मी त्याला प्रश्न केला, म्हणलं बाबा तुला कधी कळालं? त्याला विचारलं तुला कधी कळालं? ते म्हणे महाराज मी इकडून चाललो होतो आणि तो तिकडून, म्हणजे मी दारू प्यायला चाललो होतो आणि तो दारू पिऊन. असा बापाने जर मुलाला उपदेश केला तर तो मुलगा निर्व्यसनी होईल का? पहिले आपल्याला या व्यसनातून व्यसनमुक्त व्हावं लागल. ज्याच्या करता एवढं कमावतो, जर त्या मुलाला जर जीवनात योग्य संस्कार नाही देऊ शकलो तर याच्यापेक्षा दुर्भाग्य आपलं जीवनात दुसरं कोणचं नाही. म्हणून हात जोडून प्रार्थना आहे. 3 वर्षापासून आपल्याला हेच विनंती करत आहोत, हेच प्रार्थना करत आहोत की आपल्या जीवनातलं जे काही दुःख असल, जे काही व्यसन असल, आणि बऱ्याच जणांनी एक आमच्या दोन्ही डबडीवाल्यांसाठी टाळी वाजवा महाराज, की आजपर्यंत 3 वर्षापासून ती मंडळी टिकून आहे. आणि मला वाटते हाच चौक आहे तो, बरोबर आहे ना, समोरचा, याच चौकातनी त्यांनी आपलं व्यसन सोडलं होतं. आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की एक वेळा जर मन लावून सोडलं तर मनुष्य आज सुद्धा सोडू शकतो. फक्त आपल्या मनाला आवरा लागते. आणि पुन्हा आज जाता जाता नम्र प्रार्थना करतो, नम्र विनंती करतो की ज्या दारूनं हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त केले, ज्या दारूनं हजारो लोकांना मुलांना अनाथ केलं, ज्या दारूनं हजारो स्त्रियांचे कुंकू पुसण्याचं काम केलं, आज त्या दारूला स्पर्श सुद्धा करू नका. आज जर त्या दारूची माती नाही केली तर उद्या ते दारू आपली माती केल्याशिवाय राहणार. कितीतरी लोकांची केली, करत आहे आणि पुढे सुद्धा केल्याशिवाय राहत नाही. मी नेहमी प्रश्न विचारतो, खरं सांगा दारू संपली का पिणारे संपले? कोण संपले? का उरलं कोणी दारू पिणार? दारू पिणारे संपले, पण दारू संपली का? जर दारू संपली असती, पिणारे संपले, पण जे दारू काढणारे आहेत ते संपले. दारू संपली नाही. आपण पिऊ पिऊ आपलं आयुष्य बर्बाद करत आहोत आणि कंपनीवाले दारू विकू विकू बंगल्यावर बंगले बांधत चाललेले आहेत. म्हणून आज नम्र प्रार्थना आहे की कितीतरी मुलं अनाथ केले, कितीतरी घराचा विध्वंस या दारूमुळे झाला. अरे मुलानं बापाचा खून करावं कशामुळे? या दारू पायी.
म्हणून आज हात जोडून प्रार्थना आहे की आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जर काही दुर्व्यसन असेल, काही वाईट व्यसन असेल, कितीतरी स्त्रिया या दारूमुळे विधवा झाल्या. मी त्या दिवशी सुद्धा बोलून गेलो, अरे संध्याकाळी तुळशीला दिवा लावायला ती स्त्री गेली आणि त्या पुरुषानं दारूच्या नशेत सांगितलं मला दारू प्यायला पैसे दे. तिनं सांगितलं नाही देणार, नाही देणार. शेवटी तुळशी समोर दिवा लावत असताना मागून गेला आणि दोन्ही हातानं कुऱ्हाड तिच्या डोक्यात टाकली. कशा पायी? या दारू पायी. जर घरच्या लक्ष्मीवर या दारूमुळे, या अवदसामुळे ही परिस्थिती येत असेल तर मला तरी वाटते आपल्या सुद्धा कोणाचा भाऊ दारूने गेला असेल, कोणाचे पती गेले असेल, कोणाचा मुलगा गेला असेल. म्हणून आज पुन्हा हात जोडून प्रार्थना करतो, आता तरी पुढे हाच उपदेश ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरीतून सांगितलं. गाडगे महाराजांनी प्रत्येकाच्या घरासमोर झाडू घेऊन सांगितलं. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी महाराज भजनातून सांगितलं. पण मला तरी वाटते हातात झोळी घेऊन भिक्षा मागणारा आणखीन व्यसनमुक्तीसाठी कोणी आला नसेल. आणि याच्यापेक्षा आणखीन खालच्या पायरीवर काय यावं? जर तुम्ही दारू सोडत असेल तर आज आम्ही तुमचे पाय धुवायला तयार आहे. काय धुवायला तयार आहे? पाय. का? कारण की तुम्ही ज्ञानोपारायांच्या, तुकोपारायांच्या विचाराचा मान केला. आणि मला तरी वाटते आता याच्यापेक्षा खालच्या स्टेजवर कोणी येऊ शकणार नाही. म्हणून आज पुन्हा पुन्हा आपल्याला प्रार्थना करतो, आपलं एक तरी व्यसन असो, तंबाखू असो, खर्रा असो, बिडी असो, खर्रा आणि लवकर मी म्हणणार नाही. कितीतरी गेले महाराज 20व्या आणि 22व्या वर्षी खऱ्यानं कॅन्सर होऊन मृत्यूच्या दारात निघून गेले. म्हणून हात जोडून प्रार्थना आहे. मला माहिती आहे तसं इथलं खर्रा कोणीच खात, पण रस्त्यानं चालता चालता बऱ्याच पन्न्या दिसल्या. म्हणून गावात कशासाठी फिरावं लागते याच्याच करता. म्हणून आज हात जोडून नम्र प्रार्थना आहे. काल आल्या बरोबर सुद्धा आमच्या एका नौजवानानं, तरुणानं, 22 ते 25 वर्षाचा तरुण असेल, काल त्यांनी सुद्धा आमच्या झोळीत दारूचं व्यसन टाकलं. एक वेळा त्याच्या नावानं सुद्धा सर्वजण टाळी वाजवणार. आणि म्हणून आज फक्त एकच प्रार्थना आहे. एकानं जरी येऊन संकल्प केला महाराज आजपासून मी खर्रा खाणार नाही, आता काही घसरघुसर होते, पण लक्षात ठेवा एकानं जरी संकल्प केला महाराज आजपासून मी खर्रा खाणार नाही. मला माहिती आहे महिला मंडळ आपल्या गावातल्या तंबाखू खर्रा कोणी जास्त खात नाही, पण आता झाकली मूठ 1.25 लाखाची राहू द्या असल तर आज संकल्प करा महाराज. कारण की सांगितलं मी आता हे 3रं वर्ष आहे. तिसर आणि व्यसनाला आता विसर. कारण की ही झोळी 25 वर्षानंतर पुन्हा आपल्या गावात आली होती भागवताच्या रूपामध्ये. पण आता जर पुन्हा एक वेळा झोळी गेली तर पुन्हा कधी सांगता येत. आम्ही लहान आहे, आम्ही आज नाही उद्याला येऊ, पण ही झोळी ज्या दत्तात्रय भगवंताची आहे, ही झोळी ज्या फकीराची आहे, ज्या शिवजी भगवंताची झोळी आहे, ही झोळी महान आहे. म्हणून आज पुन्हा आपल्याला सर्वांना प्रार्थना करतो, एकानं जरी संकल्प केला महाराज आजपासून आम्ही तंबाखू खाणार नाही, आजपासून आम्ही बिडी ओढणार नाही, आजपासून सिगारेट ओढणार नाही, आजपासून दारू पिणार नाही, एकानं जरी संकल्प केला तर आपल्या ग्रामसफाईचं खरं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एवढंच आहे महाराज. कोणाला वाटते समोर जाऊन सोडाव कसं वाटते ना, समोर जाऊन सोडावं कसं महाराज. 4 चौघात दारू पिऊन नालीत पडतो तवा लाज वाटत नाही आपल्याला. सोयरे धारे लग्नातून हाकलून देते आपल्या तवा लाज वाटत नाही आपल्याला. कधी कधी लग्नाची पत्रिका सुद्धा पिणाऱ्या माणसाला सोयरा देत का, तेव्हा त्याची लाज येत नाही. आणि आता जर 4 चौघात जाऊन सोडायचं म्हणलं तर आपल्याला लाज वाटते. म्हणून हात जोडून प्रार्थना आहे. म्हणून याच्यानंतर एक तरी व्यसन असो, तंबाखू असो, बिडी असो, सिगारेट असो, चहा असो, एकानं जरी संकल्प केला. आता येताना सुद्धा आमच्या एका आईना दयाली आणि त्यांनी सुद्धा या झोळीतली पत्तीची पुडी टाकली. एक वेळा टाळी वाजून द्या त्यांच्या नावानं सुद्धा. म्हणजे आपली झोळी रिकामी नाही.
पण दुःख एवढ्या गोष्टीचं आहे, जर 3 वर्ष सांगून सुद्धा जर आणखीन खिशातला तंबाखू बाहेर निघत नसत, 3 वर्ष सांगून सुद्धा आणखीन आपला चहा जसाच्या तसा असत, सांगून सुद्धा आणखीन विडीचं बिंडल आपल्या जवळ तसंच असत, तर मग मला तरी वाटते याच्यानंतर भगवंत आहे आणि आपलं आयुष्य आहे. म्हणून त्या व्यसनामध्ये, विषयामध्ये, विकारामध्ये आपलं आयुष्य बर्बाद केल्यापेक्षा गावाच्या सेवेकरता आपलं आयुष्य खर्च करा, देशाच्या सेवेकरता आपलं आयुष्य खर्च करा, तरुणांनी अभ्यासाकरता आपलं आयुष्य खर्च करा. ते खर्रा असो, ते चहा असो, सिगारेट असो. कारण की हे जर व्यसन आपल्या मागं जर लागलं ना, तर जीवनात मनुष्य प्रगती करू शकणार नाही. म्हणून पुनश्च सर्वांच्या चरणावर नतमस्तक करतो. आणि एखादं जर कोणी असलं तर ग्रामसफाई तशी बोवणी होऊन जाईल. एखादं जरी कोणी असलं की महाराज आजपासून संकल्प करतो, आजपासून आम्ही खर्रा खाणार नाही, आजपासून आम्ही बिडी पिणार नाही, आजपासून आम्ही दारू पिणार नाही. तसं दारू पिणारे पुष्कळ कमी झालं, पण रात्री चक्कर मारताना कधी कधी डोलताना काही मंडळी दिसतातच. म्हणून आज पुन्हा आपल्या सर्वांच्या चरणावर प्रार्थना आहे. आणि आपल्या ग्रामसफाईचं खरं साफल्यच तेव्हा होईल जेव्हा कोणी एखादं येऊन संकल्प करेल, महाराज आजपासून आम्ही चहा पिणार नाही, आजपासून खरा खाणार नाही, आणि नर करणी करे तो नरका नारायण हो जाय. अरे मनुष्य केल्याने होते रे, पण आधी केले पाहिजे. जर मनुष्य देव होऊ शकतो तर मग खरा का सुटू शकणार? जर मनुष्य देव होऊ शकतो तर मग दारू का सुटू शकणार नाही? फक्त एवढंच आहे, कल करेसो आज कर, आणि आज करेसो अभी कर. मग वेळ हातातून निघून गेल्यावर, सरप गेल्यावर फरकांडीला झोडपून काही उपयोग होणार? मग पश्चाताप करून काही फायदा होणार नाही. आता बरीचशी काही मंडळीला सोन्याची जरा इच्छा होत आहे, पण काय असते, गाडीला धक्का मारल्याशिवाय गाडी काही जुन्या गाड्या राहते ना. 10-20 वर्षाचं व्यसनाची सवय एकाएकी सुटेल का? नाही, पण सहज सुटते. जर सोडण्याची इच्छा असली तर मनुष्याला वेळ लागत नाही. म्हणून पुनश्च मी सर्वांच्या चरणावर प्रार्थना करतो, ही जी जुनी मंडळी आहे यांनी त्यावेळेस भागवतात. आमचे खराटे बापू असो, आमच्या बापूचं नाव काय, गळवळे बापू, आमचे खूप आवड आहे. एवढं वय झालं तेव्हा सुद्धा बाबाच्या कथेमध्ये खूप त्यांनी मदत केली. आमचे आसोले बापू असो, ही सर्व जुनी मंडळी, आणि आज त्याच्यानंतर आमचे परशुराम भाऊ असो, देवतळे भाऊ असो, ही सर्व मंडळी, ही कार्यकर्ते, तिवारी काका झालं, ही सर्व कार्यकर्ते आज सुद्धा रात्रंदिवस मेहनत करून आपल्या गावासाठी, आपल्या गावातला तरुण निर्व्यसनी झाला पाहिजे, आपल्या गावातले सर्व तरुण मंडळी व्यसनाधीन असलेले सर्व व्यसनमुक्त झाले पाहिजे. याच्यासाठी जर एवढा अट्टहास करत असेल, आणि आपण जर खिशातून तंबाखू काढायला एवढा वेळ लावत असेल, आम्ही जर आपल्या खिशातली बिडी काढायला एवढा वेळ लावत असेल, दारू सोडण्यासाठी एवढा वेळ लावत असेल, तर लक्षात ठेवा, मग याच्यापेक्षा आणखीन समोर मग पश्चातापाशिवाय आपल्या पदरात दुसरं काहीच पडणार नाही. म्हणून ज्यांनी आमचे पुजारी बापू सुद्धा, काय नाव आहे त्यांचं, विलास भाऊ, आज ते सुद्धा पुजारी झाले, आणि त्यांनी सुद्धा अंतःकरणापासून सांगितलं, महाराज या वर्षी मला काहीतरी सोडायचं आहे. आणि मी त्यांना जबरदस्ती केली, कारण की घातल्या पाण्यानं गंगा वाहत, घातल्या पाण्यानं गंगा वाहत नाही. जोपर्यंत मनाचा निर्धार होणार नाही तोपर्यंत मनुष्य सोडू शकणार नाही. म्हणून आपण सुद्धा एक जण जरी आलं तरी वाटत की आपण जे 3रं वर्षात भागून ठेवलं याचं खरं सार्थक झालं. नाहीतर काय महाराज, भिकाऱ्याला हीच गाव नाही तो वीस गाव. भिकारी कधी उपाशी राहत नाही, पण पहिलेच तुम्ही निर्व्यसनी झालात. पण जर कोणी राहिलं असेल तर आज आलेली संधी गमावू नका. एक तरी व्यसन, खर्रा असो, पुडी असो, चहा असो, जर काहीच सोडायचं नसलं
तर कमीत कमी फूल घेऊन संकल्प करा, महाराज आजपासून मी हे सोडून देतो. कारण की मनाचा संकल्पच सर्वात महत्वाचा आहे. कारण की मनाचा जर संकल्प योग्य असेल तर तो मनुष्य सुद्धा जीवनात प्रगती करू शकतो. म्हणून पुनश्च आपल्या सर्वांच्या चरणावर ही सेवा समर्पित करतो, विश्वनाथांच्या चरणावर सेवा समर्पित करतो आणि जाताना पुन्हा भिक्षा मागतो की आज त्या ग्रामसफाईच्या पहिल्या दिवशी आपल्या सर्व व्यसनाचा त्याग करा आणि निश्चित आपलं जीवन त्या विश्वनाथाच्या चरणी समर्पित करा. जय गुरुदेव आणि जय माऊली. आणि पूजा करत असताना